तर आज आपण करूया मस्तपैकी असं चटपटीत पिठलं. तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स, तर मी इथे घेतलेलं आहे 2 चम्मच तेल आणि त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यावर टाकूया यामध्ये मोहरी, त्यानंतर जिरं. तर बस हे तडकले आपले जिरं, मोहरी. त्यानंतर आपण यामध्ये टाकू कढीपत्ता आणि कांदा आणि हिरव्या मिरच्या. तर बस यांना छान होऊ द्यायचं. कांदे, मिरची आणि कढीपत्ता आपला छान लालसर असा झालेला आहे कांदा. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टमाटर. मी एकच टमाटर टाकलेला आहे कारण आपण यामध्ये आंबटपणासाठी टाकणार आहोत कैरी, कच्ची कैरी टाकणार आहे मी. सो मी एवढी घेतलेली आहे, पण मला असं वाटलं की अजून थोडीशी टाकावं, तर मी अजून एक फोड टाकलेली आहे कैरीची. तर तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. सो मला आंबे टाकून पिठलं खूप छान वाटतं. सो मी इथे टाकलेले आहे थोडीशी हळद आणि 1 ते दीड चम्मच मी टाकलेलं आहे तिखट, लाल तिखट. त्यानंतर मी 2 ते अडीच चम्मच यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. इथे मी 4 चम्मच बेसन घेऊन त्याला छान पाण्याने भिजवून घेतले आणि छान 5 मिनटं फेटून घेतलेलं आहे त्या बेसनाला. म्हणजे आपल्या बेसनामध्ये बिलकुल गुठले आहे नाहीत. पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण आपला जो मसाला आपला झालेला त्याच्यामध्ये मी ॲटलीस्ट 1 लोटा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. जवळ-जवळ 2 ते अडीच ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याला छान उकळी आली की आपलं जे बेसनाचं मिश्रण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊ. सो झालेलंच आहे म्हणजे आता त्याला छान उकळू द्यायचं कमीत कमी 10 ते 15 मिनटं त्याला छान सिम टू मीडियम फ्लेमवर उकळू द्यायचं. बेसन शिजणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मग त्याला ती टेस्ट नाही येत पिठल्याला. सो त्याला आपण छान शिजू देऊ. इकडे मी भाकरीची तयारी करते आहे. सो बघा आपलं जे पिठलं आहे त्याला छान वरती तेल सुटलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ आपलं पिठलं छान शिजत आलेलं आहे. सो अजून आपण त्याला 2 मिनटं शिजू देऊयात. तर झालेलं आहे आपलं चटपटीत असं पिठलं तयार आणि इकडे भाकरी होते तयार. आणि इथे मी 1 चम्मच तेल घेऊन मोहरी, फक्त मोहरी टाकून त्याचा तडका देते आहे, जेणेकरून आपल्या पिठल्याला खूप मस्त अशी मोहरीची टेस्ट येणार. आणि मग काय कोथिंबीर टाकून तयार आपलं पिठलं. आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत अजून एक मँगो आणि बारीक चिरलेल्या कांद्याची अशी चटपटीत चटणी. सो खूप टेस्टी वाटे. भलेही खूप सिंपल असेल ही चटणी, पण तुम्ही एकदा ही नक्की करून बघा. सो मी इथे 1 अनियन म्हणजेच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा आंबा चिरून घेतलेला आहे कच्चा आणि त्यामध्ये मी 2 ते अडीच चम्मच तिखट आणि अडीच चम्मच मीठ. तेल आणि तिखट यामध्ये थोडंसं जास्तच पाहिजे राहते. आणि हे कढवलेलं तेल आहे जे मी थंड करून घेतलेलं आहे, ते मी यामध्ये टाकून घेते आहे. सो बघा मस्त चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. अजून काय आता करूया आपण आपली प्लेटिंग. इथे मी टाकून घेते आहे भाकर, आपली सॉफ्टशी भाकर आणि चटणी आणि पिठलं. सो चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, ही चटणी आणि पिठलं. आणि झालाय माझा डिनर रेडी. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.